न्यूज मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। मैंदळे शिवारात संत शिरोमणी संत सेना महाराज मंदिराचा भूमिपूजनाचा सोहळा संपन्न। धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून कुणाल पाटील यांचा पराभव संशयास्पद आणि ईव्हीएम प्रणालीत घोळ केल्यामुळे शिरपूर मतदारसंघात भाजपला यश मिळाल्याचा आरोप। आता बातमीपत्र विस्ताराने। धुळे शहरातील मैंदळे शिवारातील सिटी सर्वे नंबर 82/1 येथे नाभिक समाज संस्था व समाजाच्या दानशूर व्यक्तींच्या माध्यमातून बांधण्यात येणाऱ्या संत शिरोमणी संत सेना महाराज मंदिराचा भूमिपूजनाचा सोहळा सोमवारी संपन्न झाला। धुळे शहरातील मैंदळे शिवारातील सिटी सर्वे नंबर 82/1 येथे साक्री रोड मोगलाई परिसर नाभिक समाज संस्थेच्या वतीने बांधण्यात येणाऱ्या संत शिरोमणी संत सेना महाराज मंदिराचा भूमिपूजनाचा सोहळा सोमवारी संपन्न झाला। संस्थेचे अध्यक्ष प्रवीण सैंदाने व सचिव सुनील सैंदाने यांच्या शुभ हस्ते भूमिपूजन करण्यात आले। संत शिरोमणी संत सेना महाराज मंदिरासाठी युवराज वारुळे, राजेश महाले, सतीश वाघ, कृणाल सोनवणे, किरण महाले, प्रवीण सैंदाने, दादाजी महाले, प्रतिभा बोरसे, दीपक चित्ते, बापू पगारे, बळवंत रनाळकर, अतुल चित्ते, विलास देवरे, संजय अहिरराव, बटू सूर्यवंशी, बाबूराव सूर्यवंशी, बालचंद्र चित्ते, महेश महाले, दशरथ खोंडे, प्रमोद पवार, दीपक महाले, गुलाबराव पवार, तुकाराम सोनवणे आदींनी निधी उपलब्ध करून दिल्याने सदर कामाचा शुभारंभ करण्यात आला। संत शिरोमणी संत सेना महाराज मंदिराच्या कामासाठी अध्यक्ष प्रवीण सैंदाने, सचिव सुनील सैंदाने यांनी पाठपुरावा केला व सर्व समाज बांधवांनी देखील सहकार्य केले। सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी किरण महाले, युवराज वारुळे, राजेश महाले, बापूजी अहिरराव, संजय अहिरराव, प्रकाश जाधव, बी.के. सूर्यवंशी, बालचंद्र चित्ते, अतुल चित्ते, विशाल चित्ते, बापू पगारे, धनराज महाले, जगदीश महाले, जगदीश बोरसे, आबा सैंदाने, प्रवीण सैंदाने, सुनील सैंदाने, भूषण पगारे, पंकज ठाकरे, शांताराम महाले, भगवान चित्ते यांच्यासह संपूर्ण मोगलाई परिसरातील सर्व पदाधिकारी यांनी अथक परिश्रम घेतले। संत शिरोमणी सेना महाराज यांना वंदन करतो। आज मोगलाई परिसर नाभिक समाज मंदिराच्या भूमिपूजनाप्रसंगी सर्व शहरात धुळे शहरातून तसेच मोगलाई परिसरातून सगळे पदाधिकारी जमा झाले। त्याबद्दल मी सर्वांचे मनापासून आभार मानतो। तसेच संत शिरोमणी सेनानी महाराज मोगलाई परिसर नाभिक समाज संस्था व धुळे शहरातील देणगीदार यांच्या संयुक्त विद्यमानाने आज मोगलाई परिसर नाभिक समाज मंदिराचे भूमिपूजनाचा कार्यक्रम आयोजित संपन्न झालेला आहे। तरी या कार्यक्रमाप्रसंगी ज्या देणगीदारांनी नावे दिलेले आहेत ते पुढील प्रमाणे आहेत। युवराज नारायण वारुळे, राजेश यशवंत महाले, सतीश गुलाबराव वाघ, कुणाल राजेंद्र सोनवणे, किरण ब्रिजलाल महाले, प्रवीण सुब्रू सैंदाने, दादाजी बुधाजी महाले, प्रतिभा राजेंद्र बोरसे, दीपक यशवंत चित्ते, बापू शंकर पगारे, बळवंत साहेबराव रनाळकर, अतुल चैत्राम चित्ते, विलास शंकर देवरे, संजय काशीनाथ अहिरराव, बटू पुंडलिक सूर्यवंशी, बाबूराव धनराव सूर्यवंशी, बालचंद्र नामदेव चित्ते, महेश संतोष महाले, दशरथ सीताराम खोंडे, प्रमोद जगन्नाथ पवार, दीपक सुरेश महाले, गुलाबराव आनंद पवार, तुकाराम तुळशीराम सोनवणे इत्यादींनी या कामासाठी निधी उपलब्ध करून आज या भूमिपूजनाचं आयोजन संपन्न झालेलं आहे। आणि या कार्यक्रमाप्रसंगी जे काही उपस्थित झालेले समाज बांधव त्यामध्ये किरण ब्रिजलाल महाले, युवराज नारायण वारुळे, राजेश यशवंत महाले, बापूजी आयरे, संजय अहिरराव, प्रकाश जाधव, बी.के. सूर्यवंशी, बालचंद्र चित्ते, अतुल चित्ते, विशालांना चित्ते, बापू पगारे, धनराज महाले, जगदीश महाले, जगदीश बोरसे, धनराज महाले, आबा सैंदाने, प्रवीण सैंदाने, सुनील सैंदाने व शांताराम भाऊ महाले या सर्वांनी या कार्यक्रमासाठी उपस्थिती दर्शवली व कार्यक्रम यशस्वीसाठी पार पाडला। तसेच मोगलाई परिसरातील सर्व समाज बांधव, दुकानदार बांधव, साखर दुकानदार बांधव यांनी या देणगीसाठी खूप प्रयत्न केलेले आहे व पुढील कामासाठी आम्हाला असंच सहकार्य करत राहावा, जेणेकरून येणाऱ्या काळात हा एक नाभिक समाजासाठी पूर्ण धुळे शहरामध्ये एक आदर्श आहे की हा कुठल्याही राजकीयचा निधी न आणता प्रथम असं स्वनिधीतून आम्ही हे काम पूर्ण करण्याचा आमचा मानस आहे आणि तो आज सर्वांच्या समाज साक्षीने पूर्ण केलेला आहे। या भूमिपूजनाचे जे मानकरी आहेत मोगलाई परिसर नाभिक समाज संस्थेचे अध्यक्ष माननीय प्रवीण भाऊ सैंदाने, प्रवीण भाऊ सुब्रू सैंदाने आणि सुनील भाऊ नारायण सैंदाने यांच्या हस्ते या भूमिपूजनाचा आज संपन्न झालेला आहे। कार्यक्रमाची सुरुवात संत सेना महाराजांचे प्रतिमा पूजन माननीय
संस्थापक अध्यक्ष मुंबई परिसराचे किरण भाऊ महाले यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून सदर भूमिपूजनाला सुरुवात केली. विधानसभा निवडणुकीच्या जाहीर झालेल्या निकालात धुळे ग्रामीण मधून कुणाल पाटील यांचा झालेला पराभव ग्रामीण भागातील पाटील समर्थकांना जिव्हारी लागला असून अवधान येथील तरुण पाटील समर्थकांनी या निकालाबाबत संशय व्यक्त केला आहे. विधानसभा निवडणुकीच्या जाहीर झालेल्या निकालात धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून कुणाल पाटील यांचा झालेला पराभव सर्वांना जिव्हारी लागला आहे. धुळे तालुक्यातील अवधान येथील कुणाल पाटील यांच्या समर्थकांनी या निकालावर संशय व्यक्त केला असून संपूर्ण गाव कुणाल पाटील यांच्या पाठीशी असताना इतके कमी मतदान कसे मिळाले असा प्रश्न उपस्थित करून ईव्हीएम प्रणालीत घोटाळा केल्याचा आरोप करण्यात आला आहे. धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील सर्व गावांमध्ये भाजपचे राम बदाने यांना लीड आहे. एकाही गावात कुणाल पाटील यांना लीड नाही. परंतु कुणाल पाटील यांनी केलेल्या भरगच्च कामांमुळे असे होऊ शकत नाही असे मत अनेक खेड्यात व्यक्त करण्यात येत आहे. ईव्हीएम प्रणालीत घोटाळा केल्यामुळेच असे झाले असा आरोपही करण्यात येत आहे. अवधान येथील कुणाल पाटील यांच्या समर्थकांनी या निकालावर संशय व्यक्त केला आहे. 2024च्या निवडणुकीत जो महायुतीला जनतेने कौल दिला आहे तो महाराष्ट्रातील जनतेला मान्य नाही आहे. तसेच आज आमच्या गावातही आधी धुळे ग्रामीणमध्ये आधी अवधान गावाचा जो निकाल लागला बूथवाईज त्यामध्ये आधी 0 नंतर 25 आणि नंतर हे असे म्हणजे एक इलेक्शन कमिशनवर सुद्धा एक बोट ठेवण्याची जागा आहे. तरी ह्या नोंदीची कुठेतरी नोंद घ्यावी आणि आपण सर्वांनी बाबासाहेबांना पाठिंबा द्यावा अशी विनंती करतो. आणि असा निकाल कधीही न होता एवढे धुळे तालुक्यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या बाजूने 67,000 मतांचा लीडचा निकाल लागला आणि या तालुक्याच्या जनतेला प्रचंड संभ्रम पडला की ज्या घराण्याने या तालुक्यामध्ये आयुष्य घातलं, चुडामण अण्णांपासून माननीय दाजीसाहेब रोहिदासजी पाटील, माननीय आमदार कुणाल बाबा पाटील यांच्या माध्यमातून या तालुक्यामध्ये विकासाची गंगा वाहून निघाली आणि या तालुक्यामध्ये ज्या घराण्याचं वर्चस्व असताना तालुक्यातल्या 17 जिल्हा परिषद गटांपैकी 402 बूथमध्ये एकाही बूथमध्ये त्यांना लीड कशी असू शकत नाही. या तालुक्यामध्ये एकाही गावाने कुणाल पाटलांना लीड दिली नाही ही शंकास्पद विषय आहे. आणि असे असताना भारतीय जनता पक्षाने निवडणूक आयोगाला हाताशी धरून हा निकाल बदलवण्यात आलेला आहे. कारण की हा निकाल आम्हाला मान्य नाही. दुपारपासून धुळे तालुक्याच्या बूथवरती 2 वाजेनंतर 1 वाजेनंतर भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते देखील शिल्लक नव्हते. त्यांच्याच तोंडून आम्हाला ऐकायला मिळत होते की कुणाल पाटलांचा 25,000 मताधिक्याने विजय होणार आहे आणि अशा परिस्थितीमध्ये 65 ते 67,000 मतांच्या फरकाने आमचा पराभव कसा होऊ शकतो आणि भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनाही तो निकाल मान्य होत नाही आहे. भाजपने सत्तेचा गैरवापर करून ईव्हीएम प्रणालीत घोळ केल्यामुळे शिरपूर मतदारसंघात त्यांना यश मिळाल्याचा आरोप पराभूत उमेदवार गीतांजली कोळी यांनी पत्रकार परिषद घेऊन केला. भाजपने सत्तेचा गैरवापर करून ईव्हीएम प्रणालीत घोळ केल्यामुळे शिरपूर मतदारसंघात त्यांना हे यश मिळाल्याचा आरोप पराभूत उमेदवार गीतांजली कोळे यांनी पत्रकार परिषद घेऊन केला आहे. याबाबत निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. गीतांजली कोळे यांनी सांगितले की मला अनेक फोन आले, त्यांनी तुम्हाला मतदान कसे पडले नाही असे सांगितले. मला जास्तीत जास्त 50,000 व कमीत कमी 30,000 मते पडण्याचा विश्वास होता. कारण शिरपूर मतदारसंघातील 6 उमेदवारांपैकी सर्वात जास्त मी गावोगावी फिरले असताना न फिरणाऱ्या उमेदवारांना 5,000 मते आहेत. तर मी किमान 60 ते 70 गावांमध्ये प्रचार केला असताना देखील फारसे मतदान पडले नाही. त्यामुळे मतांमध्ये घोळ झाला असून हे आदिवासी टोकरी कोळी जमातीला धुळे जिल्ह्यातून हद्दपार करण्याचे मोठे षडयंत्र आहे. त्यामुळे मी 9 शिरपूर राखीव विधानसभा मतदारसंघातील ईव्हीएम यंत्रात झालेल्या घोटाळ्यासंदर्भात निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले. शिरपुरात शेतकरी मोठ्या संकटात आहेत. अनेक महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळालेला नाही. त्यामुळे तालुक्यात मोठ्या प्रमाणात नाराजी आहे. आमदार पवार यांची लोकप्रियता देखील घसरत चालली आहे. तरी ते निवडून आले हे मला मान्य नाही. त्यामुळे शिरपूर मतदारसंघात मतदारांचा विश्वासघात झाला असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. पत्रकार परिषदेस रवींद्र कोळी, गिरधर महाले, हेमराज कोळी आदी उपस्थित होते. धुळे जिल्ह्यामध्ये त्यासाठी राखीव असलेल्या शिरपूर या मतदारसंघात विधानसभा मतदारसंघात मी आमदार म्हणून आमदारकी उभी राहिली लढवण्यासाठी आणि जवळपास शिरपूर विधानसभा राखीव मतदारसंघात आमचा जो आदिवासी ढोर टोकरे कोळी जमात बांधव अतिशय मोठ्या प्रमाणात आहे. तापी नदीच्या किनाऱ्यावर जास्त आहे. ते जवळपास 60,000 एवढी संख्या आमच्या आदिवासी ढोर टोकरे
महादेव मल्हार ग्रामपंचायत आहे धुळे जिल्ह्यामध्ये शिरपूर तालुक्यात आणि भिल्ल समाज बांधवांची संख्या जवळपास 50,000 आहे. आणि असं असताना इतर जे पावरा समाजाची संख्या आहे ती 10-12 हजार आहे आणि इतर संख्या मिळून जवळजवळ 3 लाख संख्या आहे शिरपूर तालुक्याची. आणि 3 लाख संख्या असताना 60% मतदान झालेलं आहे आणि 60% मतदान झालेलं असताना त्याच्यामध्ये जवळपास 2.25 लाख मतदारांनी मतदान केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये जवळपास 1,70,000चं लीड घेऊन शिरपूर तालुक्यामध्ये आमदार काशीराम पावरा हे निवडून आल्याचं सांगितलं जात आहे. परंतु माझा हाच मोठा प्रश्न आहे की गेल्या 4थी टर्म असताना कोणताही तुम्ही विचार करा, ज्यावेळेस एखादा आमदार उभा राहतो आमदारकीला त्याची लोकप्रियता घसरत जाते, त्याच्या मतदानमध्ये कमी होत जातात मतदान. परंतु असा एकमेव महाराष्ट्रातील आमदार म्हणून यांनी असं दर्शवण्यात आलं की 1,70,000 कोटीने हे आमदार काशीराम पावरा संपूर्ण महाराष्ट्रात मोठं लीड निवडून आले. परंतु हे अतिशय मला मान्य नाही, कारण मी तळागाळातील एक कार्यकर्ता म्हणून मी ग्राउंड लेवलवर निवडणुकीत काम केलं. 70 गावं मी खाते घातली, त्यामध्ये आमच्या समाजाची गावं आहेत आणि मी विशेषतः आदिवासी वस्ती, टोपेपॉईंट वस्ती, भिल्ल समाज वस्ती, दलित वस्ती अशा सर्व गोरगरीब बांधवांच्या वस्तीमध्ये मी फिरली आणि तिथली परिस्थिती मी जेव्हा बघितली तर अक्षरशः रडायला आलं की यांनी शिरपूर विकासच्या पॅटर्नच्या नावावर फक्त शिरपूरच्या दंडधान्य लोकांचा तिथे विकास झालेला आहे आणि शिरपूरला जो राहणारा भागातील नोकरदार आहे तो फक्त इथला श्रीमंत आहे आणि जे ठराविक व्यापारी बांधव ते श्रीमंत आहे, राजकारणी श्रीमंत आहे. पण खेड्यापाड्याला गेल्यावर शेतकरी बांधवांच्या हाल अपेक्षा संपलेल्या नाही आणि आदिवासी दलित वस्ती, आदिवासी टोपेपॉईंटचे असो, भिल्ल वस्ती असो, त्यांचे माझ्याकडे व्हिडिओ आहेत, स्वतः केलेले त्यांनी सुद्धा काशीराम पावरा यांना आमचा पाठिंबा राहणार नाही, आम्ही कोणत्याही प्रकारचं त्यांना मतदान करणार नाही असे माझ्याकडे व्हिडिओ. आणि अशा लोकांनी हे केलेलं असताना निम्मा विरोध काशीराम पावरा यांना असताना 1,70,000चा लीड हा खोट्या पद्धतीने दाखवण्यात आलेला आहे. आणि 100% मला तरी वाटतं या मशीनमध्ये त्यांनी काहीतरी फॉल्ट करून किंवा नवीन मशीन आणून सेट करून यांनी बसवलेले आहे. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. मैंदळे शिवारात संत शिरोमणी संत सेना महाराज मंदिराचा भूमिपूजनाचा सोहळा संपन्न. धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून कुणाल पाटील यांचा पराभव संशयास्पद आणि ईव्हीएम प्रणालीत घोळ केल्यामुळे शिरपूर मतदारसंघात भाजपला यश मिळाल्याचा आरोप. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजचे बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात, तोपर्यंत नमस्कार.